मराठी पाठ्यपुस्तकातील संतवाणी या पाठाचा अभ्यास करूयात. संतवाणी या पाठामध्ये पहिला अभंग आहे संत तुकाराम महाराजांचा. संत तुकाराम महाराजांचा परिचय पाहूयात. संत तुकाराम महाराज वारकरी परंपरेतील श्रेष्ठ संत कवी. त्यांच्या रचनांमध्ये अध्यात्म, भक्ती आणि व्यवहार यांची सांगड घातलेली दिसते. ढोंग, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगामधून घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वांमध्ये ईश्वराचे अस्तित्व ही मूल्ये स्वीकारून आदर्श प्रापंचिक जीवन कसे जगावे याचा उपदेश ते आपल्या अभंगातून करतात. त्यांच्या अभंगातील ओळींना सुभाषिताचं मोल प्राप्त झालेलं आहे. प्रस्तुत अभंगात संत तुकाराम महाराज यांनी शब्दांचे महत्त्व विविध उदाहरणे देऊन पटवून दिलेले आहे. संत तुकाराम महाराजांचा अभंग समजून घेऊयात. प्रथम अभंग ऐकूयात. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. आपण अभंगाचा भावार्थ समजून घेऊयात. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. धन म्हणजे संपत्ती, शब्दांचीच म्हणजे फक्त शब्दांचंच, रत्ने म्हणजे हिरे, माणके, पाचू इत्यादी, शस्त्रे म्हणजे हत्यारे, यत्न करू म्हणजे प्रयत्न करू, प्रयास करू. संत तुकाराम महाराज म्हणतात, आमच्यासारख्या संत सज्जनांकडे कुठलं बरं धन असणार, तर आमच्याकडे फक्त शब्दांचंच धन असणार. शब्दरूपी रत्ने हेच आमचं धन आहे. आमच्या शब्दांना रत्नांचं अलौकिक असं मूल्य प्राप्त झालेलं आहे. समाज प्रबोधनासाठी, स्वतःचं मत पटवून देण्यासाठी आम्ही शब्दरूपी शस्त्र जाणीवपूर्वक वापरतो. कधी समाज प्रबोधनासाठी अतिशय परखड शब्दांचाही वापर करतो, तर कधी मृदू शब्दात चर्चा करतो, बोलतो. पण आम्ही प्रयत्नपूर्वक समाज प्रबोधन करतो आणि त्यासाठी शब्दांचं हत्यार वापरतो. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. जीवाचे म्हणजे प्राणाचे, जीवन म्हणजे आयुष्य, जनलोका म्हणजे समाजाला. शब्द हेच आमच्या जीवनाचं सर्वस्व आहे, आयुष्याचं सर्वस्व आहे. समाजातील लोकांना आम्ही शब्दरूपी संपत्ती बहाल करतो. हे शब्द धन म्हणून आम्ही सर्वत्र वाटतो. म्हणजेच शब्दांच्या माध्यमातून अनमोल असा उपदेश करून आम्ही लोकांचे जीवन सुधारतो. शब्दाच्या परिणामकारक माध्यमातून आम्ही लोकांना उपदेश करतो, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. गौरव करणे म्हणजे सन्मान करणे. संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात, शब्द आमच्यासाठी देवस्वरूप आहेत. शब्द हे आमचे दैवत आहेत, देव आहेत. म्हणून या शब्दांचा गौरव व सन्मान करून आम्ही त्याची पूजा करतो. या शब्दांची महती गाऊन आम्ही शब्दांचा सन्मान करून शब्दांची मनोभावे पूजा करतो, असे इथे संत तुकाराम महाराज म्हणतात. मुलांनो, प्रस्तुत अभंगामध्ये शब्दांची महती सांगताना संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात. ते म्हणतात, आमच्याकडे शब्दरूपी रत्नाचे धन आहे आणि षड्विकारांचा नाश करण्यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक शब्दांचीच शस्त्रे केली आहेत. संत सज्जन जेव्हा जनसामान्यांना उपदेश करतात तेव्हा जणू हे धनच लोकांना वाटतात. शब्द हे संतांच्या जीवनाचे सर्वस्व आहे, म्हणून शब्दांना ते देवत्व देतात. शब्द हाच आमचा देव असून त्याचा भक्तिभावाने सन्मान करणे व मनपूर्वक उपासना करणे हेच आमचं भाग्य आहे, असे इथे संत तुकाराम महाराज म्हणतात. संतवाणी पाठामध्ये पुढील अभंग आहे संत सावतामाळी यांचा. संत सावतामाळी हे नामदेवकालीन सुप्रसिद्ध संत. आपला व्यवसाय हाच परमार्थ मानून ते भजन नामस्मरण करत शेतात मळ्यात राबत असत.
प्रत्येकात सुप्त अवस्थेत परमतत्व असते, ते भक्तिभावाने जागृत करायचे असते. हा त्यांचा महत्त्वाचा विचार. त्यांचे अभंग आशयाने समृद्ध आणि आविष्काराच्या दृष्टीने प्रासादिक आहेत. प्रस्तुत अभंगात संत सावता महाराज नेहमी संतांची आठवण मनात राहावी असे आग्रहाने मागणे परमेश्वराकडे करत आहेत. संत सावतामाळींच्या अभंगाचा अभ्यास करूयात. प्रस्तुत अभंगात संत सावतामाळी यांनी परमेश्वराकडे एक अनोखे वेगळे असे मागणे मागितले आहे. संतांची संगत सतत घडावी अशी विनवणी त्यांनी परमेश्वराकडे केली आहे. प्रथम आपण अभंग ऐकूयात. मागणे ते आम्हा नाही हो कोणासी, आठवावे संतांसी हेची खरे. पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती, घडावी संगती तयाशीच. सावता म्हणजे कृपा करी नारायणा, देव तोची जाना असे मग. आपण अभंगाचा भावार्थ पाहूयात. मागणे ते आम्हा नाही हो कोणासी, आठवावे संतांसी हेची खरे. संत सावतामाळी परमेश्वराकडे आळवणी करताना विनवणी करताना म्हणतात, हे परमेश्वरा, आम्हाला कोणाजवळही काहीही मागणे मागायचे नाही. नेहमी संतांची आठवण कायम मनात राहावी हीच आमची खरी मागणी आहे. संतांचे सतत स्मरण असावे हीच आमची इच्छा आहे, हीच आमची मनीषा आहे. पुढील पंक्ती पाहूयात. पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती, घडावी संगती तयाशीच. भक्त म्हणजे उपासक, भक्ती म्हणजे उपासना, दाविती म्हणजे दाखवतात, घडावी म्हणजे मिळावी, संगती म्हणजे सोबती, तयाशीच म्हणजे त्यांचीच. संत सावतामाळी म्हणतात, संत हेच परिपूर्ण आहेत, तेच आम्हाला भक्तीचा योग्य मार्ग दाखवतात. त्यांचा सहवास आम्हाला सतत लाभावा हीच आमची मनोकामना आहे. संतांची संगत हेच आमचे मागणे आहे. सावता म्हणजे कृपा करी नारायणा, देव तोची जाना असे मग. कृपा करणे म्हणजे उपकार करणे, नारायण म्हणजे परमेश्वर, जाना म्हणजे समजून घ्या, जाणून घ्या. संत सावतामाळी म्हणतात, हे ईश्वरा, आमच्यावर कृपा करा व आम्हाला संतांची भेट घडवा. कारण संत हे आमच्यासाठी देव आहेत, संत हे आमच्यासाठी परमेश्वर आहेत. प्रस्तुत अभंगात संत सावतामाळी यांनी परमेश्वराकडे मागणे मागितले आहे आणि ते मागणे मागताना ते म्हणतात, हे देवा नारायणा, आम्हाला कुणाकडेही काहीही मागायचे नाही, फक्त आम्हाला संतांची आठवण राहावी हीच खरी आमची मनोकामना आहे. संत सज्जन हेच आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवतात, म्हणून आम्हाला संतांची सोबत सतत हवी. संतांचा कायम सहवास लाभावा म्हणून आम्हाला संतांची भेट घडवून दे. संत हेच आमच्यासाठी परमेश्वर आहेत. संतरूपी परमेश्वराच्या ठायी आम्ही लीन राहावं हीच आमची इच्छा आहे.